तर मतं फोडू म्हणणाऱ्यांना स्वतःची मतं सुद्धा राखता आली नाही, तशी टीका फडणवीसांनी केली। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपणा केला, जास्त बोलले असंही फडणवीस म्हणाले। वातावरण तयार करायचं आणि तोंडावर पडायचं ही विरोधकांची आताची अवस्था आहे, असाही घणाघाती टोला फडणवीसांनी लगावला। एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे।